विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर रुपाली संपाळ, अभ्यासक्रम समन्वयक आणि सहाय्यक प्राध्यापक दूर शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आज आपण BA भाग 1 शिक्षणशास्त्र सत्र दुसरे यातील कोर कोर्स सेकंड शिक्षणाचे समाजशास्त्रीय अधिष्ठान त्यातील घटक क्रमांक 2 शिक्षण व सामाजिक परिवर्तन त्यातील शिक्षण एक सामाजिक परिवर्तनाचे साधन याबद्दल चर्चा करणार आहोत. या संदर्भातल्या शिक्षणातील समाजशास्त्रज्ञांनी काही व्याख्या दिली आहेत. सर्वप्रथम समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मते शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या सामाजिकरणाची प्रक्रिया होय. त्यामध्ये ड्रीवर यांनी ही अशी व्याख्या केलेली आहे की सामाजिकरण अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती सामाजिक वातावरणाशी जुळून घेते व समाजात एक सन्मान्य, सहकार्यशील व कार्यशील व्यक्ती म्हणून जीवन जगते. यानंतर ऑटवे यांनी असे मांडलेले आहे की शिक्षण ही समाजात चालणारी प्रक्रिया आहे आणि तिची ध्येय, अध्यापन पद्धती ती ज्या समाजात चालते त्या समाजाच्या स्वरूपावर अवलंबून असतात. तर ब्राऊनच्या मतानुसार समाजाच्या परिस्थितीशी जुळवून घेणे एवढेच शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट नसून समाज परिवर्तन हेही शिक्षणाचे प्रमुख कार्य आहे. तर अशा या व्याख्या आपण अभ्यासल्यानंतर आणि जे समाजशास्त्रज्ञाचे जनक आहेत जॉर्ज प्रमुख त्यांनी काही शिक्षणाची प्रमुख कार्य दिलेली आहेत. ती म्हणजे शिक्षणाने परंपरांचा स्वीकार केला पाहिजे, स्वीकाराच्या संदर्भातले कार्य केलं पाहिजे, नवसामाजिक पद्धतींचा विकास करणे अपेक्षित आहे, तसेच सर्जनशील व विधायक कार्य ही शिक्षणाची प्रमुख कार्य आहेत. यासाठी आधुनिक समाजशास्त्रज्ञ शिक्षणाकडून अपेक्षित ध्येय, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व शाळा याबाबतीत काही अपेक्षा करते. तर सर्वप्रथम आपण शिक्षणाची ध्येये अभ्यासूयात. शिक्षणातून जबाबदार घटक असल्याची भावनेची निर्मिती ही विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली पाहिजे. तसेच समाजहिताची कळकळ, सहकार्य भावना, बंधुता, परमसहिष्णुता, समतायुक्त नागरिक देखील शिक्षणाने घडवले पाहिजे. तसेच सामाजिक समस्याचे निराकरण करण्याची क्षमता ही विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे अपेक्षित आहे. यामध्ये सामाजिक समस्या नेमक्या कोणत्या, तर उदाहरणार्थ बेकारी आहे, जातीवाद आहे, दहशतवाद आहे. यावर काही ठोसपणे विद्यार्थ्यांनीच काही निराकरण करणं, समस्येचं निराकरण करणं, उपाय शोधणं हेही शिक्षणातून त्यांच्यात उपाय शोधण्याची क्षमता विकसित होणं अपेक्षित आहे. सामाजिक गरजांची पूर्तता करणे, उदाहरणार्थ औद्योगिक विकास, राष्ट्रीय ऐक्य, वैज्ञानिक विकास साधण्याची क्षमतासुद्धा विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवणं शिक्षणातून अपेक्षित आहे. तसेच या सर्व बाबी घडवण्यासाठी शिक्षणाची ही सर्व जी काही ध्येय आहेत ती पूर्ण करण्यासाठी योग्य अभ्यासक्रमाची निर्मिती करणे देखील शिक्षणाचं एक ध्येय असलेलं आपल्याला दिसून येतं. आता या संदर्भात आपण शिक्षणाचे परिवर्तन म्हणून साधन कार्य करताना नेमका अभ्यासक्रम कसा असला पाहिजे याबाबत चर्चा करूया. तर सर्वप्रथम समाजशास्त्र आधारित शिक्षणाच्या ध्येयांची पूर्तता करणारा अभ्यासक्रम हा काही मार्गदर्शक तत्वांना अनुसरून असला पाहिजे. आता ही मार्गदर्शक तत्वे कोणती, तर सर्वप्रथम आपण तत्वे पाहूयात. त्यातील पहिलं आहे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त विद्यार्थी वर्तन बदलासाठी जाणीवपूर्वक निवडलेली व संयोजित केलेली कृती ही अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणं गरजेचं आहे. तसेच समाज मूल्यांचे अधिष्ठान व समाज परिवर्तनावर आधारित शिक्षण व्यवस्था असणं गरजेचं आहे. याबरोबरच गतिमान, परिवर्तनशील व लवचिक अभ्यासक्रम असणे अपेक्षित आहे. तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकांचा विचार करून देखील अभ्यासक्रमाची निर्मिती करणं अपेक्षित आहे. याबरोबरच सांस्कृतिक संक्रमणाचे ध्येय असणारा अभ्यासक्रम अपेक्षित आहे. तसेच सामाजिक गरजा, समस्या यानुसार भविष्यातील आव्हाने पेलण्यास सक्षम अभ्यासक्रम असणं अपेक्षित आहे. असा जो अभ्यासक्रम असेल तर ह्या अभ्यासक्रमाचा ट्रान्झॅक्शन्स म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी काही अध्यापन पद्धती उपयोगात आणणं अपेक्षित आहे. तर ह्या अध्यापन पद्धती कोणत्या त्याचा आता आपण विचार करूया.
वर्गात प्राप्त ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन होईल अशी अध्यापन पद्धती वापरणं अपेक्षित आहे. तसेच वर्गबाह्य सामाजिक वर्तनाचा विचार करून अध्यापन पद्धती देखील शिक्षकांनी वापरणं अपेक्षित आहे. याबरोबरच जीवनात प्रचलित असणाऱ्या समाजशक्तीचा समायोजन क्षमता वाढीसाठी उपयोग करणारी अध्यापन पद्धती वापरणं देखील अपेक्षित आहे. अशा अध्यापन पद्धती कोणत्या असतील, आता आपल्याला नेमका प्रश्न पडतो. तर काही आपल्याला उदाहरणार्थ सांगता येतील. तर सर्वप्रथम म्हणजे प्रोजेक्ट पद्धती असेल, गटचर्चा पद्धती असेल, चर्चासत्र असतील, काही सामूहिक पद्धती असतील, तर त्यांचा वापर हा समाज परिवर्तन घडवण्यासाठी करणं अपेक्षित आहे. यानंतर शाळांची नेमका भूमिका काय असली पाहिजे, शाळांनी नेमकं कशा प्रकारे कार्य केलं पाहिजे समाज परिवर्तनाचं एक साधन म्हणून. तर शाळा ही सामाजिक संस्था आहे आणि त्यामध्ये सामाजिक प्रक्रिया व कार्यक्रमांना महत्त्वाचे स्थान असावे. त्यामुळे वर्ग ही समाजाची छोटी प्रतिकृती असावी. या सर्वांबरोबर शिक्षकाची भूमिका शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाची ठरते. अर्थात शाळा म्हणजे फक्त काही दगडभिंती बसून म्हणत नाही, तर त्याचे महत्त्वाचा पार्ट असतो विद्यार्थी आणि शिक्षक. आणि शिक्षक हे देखील एक सामाजिक परिवर्तनाचं म्हणून कार्य करत असतात आणि त्यांची भूमिका देखील महत्त्वाची असते. तर अशा या शिक्षकांची भूमिका शिक्षण प्रक्रियेत आणि समाज परिवर्तनामध्ये नेमकी कशा प्रकारे असली पाहिजे, तर त्याचा आता आपण अभ्यास करूयात. सामाजिक परिवर्तनात शिक्षकाच्या भूमिकेमध्ये सर्वप्रथम आपल्याला असे दिसते की शिक्षकाला सामाजिक परिवर्तनाच्या प्रकारांचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. आता हे प्रकार नेमके कोणते, तर समतल आणि असमतल अशा प्रकारचा सामाजिक परिवर्तनाचे प्रकार असतात. त्यानंतर शिक्षकांनी समतेचा अंगीकार स्वतःमध्ये केला पाहिजे. समतेच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी किंवा समाजाच्या मध्ये वावरले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्यामध्ये ते एक आदर्श निर्माण करू शकते. त्याचबरोबर नवीन घडामोडीनुसार सामाजिक व नैतिक मूल्य विकसन करण्याचे काम हे शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. स्वतः देखील ही नवीन जी काही घडामोडीनुसार नैतिक मूल्य असतील ती स्वतः अंगीकारणं गरजेचे आहे. त्याचबरोबर लोकशाहीयुक्त वर्ग निर्मिती करणं अपेक्षित आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व घेणे गरजेचं आहे. वर्गाचं जे कामकाज चालतं त्यामध्ये विद्यार्थी सहभाग हा लोकशाही पद्धतीनं घेणं शिक्षकांनी अपेक्षित आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा विकास देखील शिक्षकांनी करणं अपेक्षित आहे. आता सृजनशीलता ही 2 प्रकारची असते, एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी म्हणजे नकारात्मक. सकारात्मक सृजनशीलता आहे ती समाजोपयोगी ठरते, तर नकारात्मक सृजनशीलता आहे ती समाजविघातक ठरते. आणि या अनुषंगानं शिक्षकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यामध्ये सकारात्मक सृजनशीलता घडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये ती अंगी गुण यावे या दृष्टिकोनातून शिक्षकांचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनाचा विकास करणं गरजेचं आहे. अर्थात शास्त्रीय दृष्टिकोनाचा विकास करायचा म्हणजे काय, तर शास्त्रीय विचार पद्धतीचा अवलंब विद्यार्थी कसे जास्तीत जास्त करतील यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहणे गरजेचं आहे. शास्त्रीय विचार पद्धतीचा अंगीकार केल्यामुळे नेमक्या समाजात वेगवेगळ्या घटना कशा घडतात, काय एकमेकांशी संबंध असू शकतो, हे शास्त्रीय दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे जे काही गैरसमज होण्याचे किंवा गैरसमजना बळी पडण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण आहे ते कमी होऊ शकते आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनाचा विकास हा शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आर्थिक विकासास देखील मदत केली पाहिजे, कारण आर्थिकदृष्ट्या मागासले असेल तर वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वयंनिर्भर विद्यार्थी कसे होतील त्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्यांचा त्यांचा विकास कसा करता येईल या अनुषंगाने सुद्धा शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच विद्यार्थ्यांची जडणघडण करताना शिक्षकांनी सामाजिक मूल्यांवर भर देणं अपेक्षित आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती जबाबदारी निर्माण होईल, जबाबदारीचे भान निर्माण होईल. याचबरोबर वर्गात शैक्षणिक साधनांचा वापर करून देखील म्हणजे वेगवेगळे छोटे डॉक्युमेंटरी फिल्म्स असतील वगैरे काय हे दाखवून सुद्धा विद्यार्थ्यांच्यामध्ये समाजाच्या प्रती
एक नैतिक जबाबदारी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये घडणारे परिवर्तन विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य देखील शिक्षकांना या शैक्षणिक साधनांच्या सहाय्याने करता येऊ शकेल. शिक्षकांना स्वतः शिस्त पालन करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण करू शकतील. याचबरोबर अभ्यासपूर्वक व अभ्यासेतर कार्यक्रमांचे नियोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांना समाज परिवर्तनाशी निगडीत अनेक घटना ह्या जवळून अभ्यासता येतील, जवळून त्यामध्ये सहभागी होता येईल. त्याच दृष्टिकोनातून या कार्यक्रमांचं नियोजन हे शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना अशा या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून नेतृत्व गुणांसाठी आवश्यक असे ऑपॉर्च्युनिटीज शिक्षकांनी अवेलेबल करून देणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थी स्वतःला काही अपेक्षा असतील तर त्या पूर्ण करू शकेल आणि आपल्याबरोबर 4 चौघांना पुढं नेण्याची क्षमता त्याच्यामध्ये येऊ शकेल. तर या दृष्टिकोनातून शिक्षकांनी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. तर याचबरोबर शिक्षणाची सामाजिक परिवर्तनामधील कार्य आहे, तर त्याचा आता आपण चर्चा करूया. समाजामध्ये योग्य मूल्यांची स्थापना व जोपासना ही शिक्षणानं करणं अपेक्षित असतं. याचबरोबर सामाजिक परिवर्तनासाठी पोषक वातावरणाची निर्मिती देखील शिक्षणाच्या साहाय्यानं होणं अपेक्षित आहे. तसेच सामाजिक परिवर्तनाचे योग्य समीक्षण हे शिक्षणाद्वारे होणं गरजेचं आहे, जेणेकरून सामाजिक परिवर्तन करताना योग्य काय अयोग्य काय या बाबी कळणं यासाठी याची मदत होऊ शकते. त्यानंतर नवीन विचारांचा स्वीकार सर्वप्रथम शिक्षणानं केला पाहिजे, तर समाजामध्ये ते रुजू शकेल. याचबरोबर ज्ञान विज्ञान क्षेत्रात संशोधनास उत्तेजन हे शिक्षणानं देणं गरजेचं आहे. मानवी आंतरक्रियेतील संबंधाचे दृढीकरण अपेक्षित आहे. सांस्कृतिक संक्रमण किंवा सांस्कृतिक वारसा प्रदान करणं, सामाजिक परिवर्तनशीलनामध्ये अडथळे जे येतात ते कमी करणं, त्याचबरोबर सामाजिक प्रक्रियामध्ये सहजता व स्वाभाविकता आणणे, सृजनशील व विधायक कार्यास प्रोत्साहन देणे, नवी मूल्ये व निष्ठा रुजवण्याचे कार्य करणे, त्याचबरोबर समाजबांधणीचं कार्य करणे, राष्ट्रीय ऐक्य जोपासणे इत्यादी कामे हे शिक्षणाद्वारे होणं अपेक्षित असते. तरच योग्य पद्धतीनं शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन घडून येऊ शकेल. तर अशा प्रकारे आज आपण सामाजिक परिवर्तन हे शिक्षणाच्या साहाय्याने कशाप्रकारे घडून येतं, शिक्षण एक कशाप्रकारे एक साधन म्हणून कार्यरत राहतं, शाळांची भूमिका नेमकी कशी असते, त्यानंतर शिक्षकांची भूमिका यामध्ये कशी असते याचा अभ्यास केलेला आहे. हो, आशा करते की आजच्या ह्या सामाजिक परिवर्तनाबाबतीतील संकल्पना, शिक्षक भूमिका, शाळेची भूमिका आपल्याला समजण्यास सहाय्य झाले असेल. तर भेटूयात आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्ते.